आपल्या काय जेवणामध्ये काय काय मिळून जाईल जेवण? सगळं फिश असते, चिकन असतो, व्हेज नॉनव्हेज सगळं मिळतं. असं. आणि मला ऑर्डर कधी अगोदर द्यावं लागते का अगोदर? हां, आम्ही आधी ऑर्डर घेतो. कारण काय काय वेळेला काय होतं, आम्ही स्वतः करायला म्हणजे बाई एक असते भांडी वगैरे घासायला, काकी भाकरी वगैरे करून बोलवावं लागतं. वरचा एक मोठा हॉल आहे ना, ते 15 जण तरी राहतात. 15 जण राहतात वगैरे ना? आरामात 15 जण. आणि तुम्ही अलाव कोणाला करता? म्हणजे असं ॲक्च्युली सकाळी मी बघितलं इकडून पाटाला पाणी पण जातं, ते पण खूप चांगलं दिसतं वगैरे आहे ना. तरी आपल्याकडे काय रेट असतात तरी? आणि आपलं हे किती मिनटावरती आहे बीच? तुम्ही कार वगैरे असेल तर एकदम तिथे त्या घरापर्यंत जाते. इकडे एक्सेस आहे. इकडे हे बघू शकता. हा एक एरिया मला खूप आवडतो, कारण काही तर गरमीमध्ये हा बेस्ट वाटतो. मोठा भाग आहे, जागा बघू शकता. अशा पद्धतीने साईडला चेअर्स वगैरे आहेत, खुर्च्या आहेत, सर्व काही तुम्हाला व्ह्यू चांगला आहे. अशा वरती अशा पद्धतीने 2-2 फॅन आहेत. इकडे एक फॅन आहे, या साईडला एक. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल. मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो दिल मिरगल या तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्हाला कुठे आउटिंगला जायचं असेल किंवा तुम्हाला फॅमिली वगैरे जायचं असेल आणि तुम्हाला एकदम रास्त आणि एकदम कमी प्राईसमध्ये तुम्हाला जर होमस्टे पाहिजे आणि उत्कृष्ट फूड पाहिजे असेल तर मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, मी आता ज्या ठिकाणी मी आहे, ज्या लोकेशनला आहे, ते आहे आपलं नागावमध्ये, म्हणजे अलिबागमध्ये. आणि तिथं एक सुंदर असं मी 2 होमस्टे घेऊन आलो तुमच्यासाठी. ह्या एका व्हिडिओमध्ये 2 होमस्टे असणार आहेत आणि इथे ना उत्कृष्ट पद्धतीचं तुम्हाला फूड मिळेल आणि स्टे पण वगैरे मस्त आहे आणि एकदम आपल्या गावच्या पद्धतीने सगळं असणार आहे. खूप सुंदर आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. आणि नागाव बीच ना हार्डली मित्रांनो फक्त 2 ते 3 मिनटावरती फक्त वॉकिंग डिस्टन्सवरती आहे मित्रांनो. खूप मस्त प्रॉपर्टी आहे. तुम्हाला प्रॉपर्टी पण दाखवतो आणि सर्व रूम पण सर्व ह्या व्हिडिओमध्ये आपण कवर करूया. त्यांची प्राईस रेंज काय असणार आहे, सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमधून जाण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. नागाव बीचवरून आलं नाही, इथून समोरून बघा, इथून ह्या गल्लीतून होतं, इथून पण देखील आपण बीचला ॲक्सेस आहे आणि एकदम सरळच आहे. नागावपासून तुम्ही लेफ्ट मारलात आणि सरळ आलात ना की सरळ जायचं. बघा, हीच ती प्रॉपर्टी आहे. इथून आतमध्ये जायचं आहे एकदम सरळ सरळ. हा एक गेट लक्षात ठेवा, असं झाडं वगैरे आहेत आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे बघा मस्त आहे. थोडं चालावं लागतं आपल्याला. तुम्ही कार वगैरे असेल तर एकदम तिथे त्या घरापर्यंत जाते. बघा मस्त आहे. व्ह्यू वगैरे छान आहे. इथे अशा समोर इथे विहीर आहे बघा. विहिरीमध्ये मासे पण आहेत. इथे जेवणाची ऑर्डर इथे असते त्यांच्या घरी इथे. आणि स्टे रूम आहेत आमचा तिथे पुढे. हे बघा मस्त आहे, शांत प्रॉपर्टी आहे. फक्त काय माहिती आहे काय, आता ह्या सीझनमध्ये जूनमध्ये आहे काढतो व्हिडिओ, थोडं गरम भरपूर होतं विदाऊट AC असल्यामुळे. तिथे AC रूम नाही, अदरवाईज प्रॉपर्टी एकदम सॉलिड आहे. हे बघू शकता आजूबाजूला मस्त ग्रीनरी छान आहे. हे बघा अशा पद्धतीने आहे ही प्रॉपर्टी. डॉगी बिगी आहे तिथे खाली. इकडे वरती आम्ही घेतलं आहे, हा या साईडला आमचा रूम आहे. अशा पद्धतीने आहे. तिकडे पुढे पण आहे काही रूम. हे बघा अशा पद्धतीने असं सगळं आहे. तिकडे किती रूम आहेत? त्या साईडला 2 रूम आहेत. तिकडे ह्या साईडला पण 3 रूम आहेत आणि इथून एंट्रन्स आहे. वरती पण 3 रूम आहेत. इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये. असं आपल्याला जायचं आहे आतमध्ये. खाली तिथे चप्पल काढून तिथे आपण. हे बघा अशा पद्धतीने आहे. इकडे हे वरचे तुम्हाला कळतं. हा इकडे आणखी 2 रूम आहेत. या साईडला हा आमचा रूम आहे. आतमध्ये आलं तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने आहे रूम. या साईडला पण बघू शकतो. इकडे अशी गॅलरी आहे याला. हे बघा अशा पद्धतीने गॅलरी आहे. इकडे असं पण पूर्ण पुढपर्यंत आहे वाडी भरपूर आहे बघा. इथून इथे आलं की वाजता दिसतो व्ह्यूज. हे बघा अशा पद्धतीने आजूबाजूचा परिसर आहे. टॉयलेट तुम्हाला दाखवतो. हे बघा अशा पद्धतीने आहे टॉयलेट बाथरूम. समोर मिरर आहे या साईडला. इकडे अशा पद्धतीने आहे इंग्लिश. अशा पद्धतीने आहे टॉयलेट वगैरे. डस्टबिन पण दिलं आहे आणि अशा पद्धतीने आहे हा रूम आहे. आता इकडचा बाहेरचा परिसर दाखवतो. जसं रूमच्या बाहेर आल्यावरती इकडे एक्सेस आहे. इकडे हे बघू शकता. हा एक एरिया मला खूप आवडतो, कारण काही तर गरमीमध्ये हा बेस्ट वाटतो. मोठा भाग आहे, जागा बघू शकता. अशा पद्धतीने साईडला चेअर्स वगैरे आहेत, खुर्च्या आहेत, सर्व काय आहे की तुम्हाला व्ह्यू चांगला आहे. वरती अशा पद्धतीने 2-2 फॅन आहेत. इकडे एक फॅन आहे, या साईडला एक फॅन आहे. हे बघा इथून आता परत इकडे जातो आहे खाली. इकडे पण तुम्हाला 3 रूम आहेत. हे पण तुम्हाला दाखवतो. इकडे बघू शकता अशा पद्धतीने 3 रूम आहेत. मस्त त्यांचे खास मला दरवाजे आवडले.
आता सध्या बंद आहेत. तुम्ही डायरेक्ट ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. आणि हा आजूबाजूचा परिसर आहे. परिसर मस्त आहे, फिरण्यासाठी वगैरे छान आहे. मस्त इथे पाटानं आहे ना पाणी जातं, ते पण पाहण्यासारखं आहे. मला दाखवतो थोडंसं. इकडे ना सगळे पाट बनवले आहेत, ह्याच्यातून पाणी मगाशी सोडलं होतं, आता नाही सध्या. बघा असं पाटानं पाणी जातं इकडून, असं आहे. मस्त आहे, प्रॉपर्टी छान आहे. हा पाठीमागचा एरिया आहे. तिकडे आपण तिकडे ते बघा, त्या रूमला पण गॅलरी आहे. तिथे बघितलं वरचा जो होता ना कॉर्नरचा रूम, त्याला पण अशी इकडे गॅलरी आहे. प्रत्येकाला गॅलरी आहे. तर मी तुम्हाला पहिली प्रॉपर्टी दाखवली. दुसरी प्रॉपर्टी मला नंतर कळलं, कारण का आम्ही ज्यांच्याकडे जेवायला थांबलो ना ते हे बघा हे आहे. आणि आमच्या ह्या प्रवीणा ताई म्हणून त्यांचं आहे, ते लोक चालवतात तिकडे. यांचं उत्कृष्ट जेवण आम्ही एक जेवण काढलं, पण त्यांची पण स्वतःची प्रॉपर्टी आहे. मला नंतर कळलं, कारण असं अशामध्ये बघू शकता की काही मुंबईवरून काही इकडून आलेत मुलं वगैरे, आणि त्यांची ती समोरची प्रॉपर्टी आहे. इथे यांचं जेवण असतं. इथे आपण ऑलरेडी जेवण जेवलो आहे. इथे बाजूला विहीर आहे, तिथे मासे पण आहेत. आणि ह्याच्या पलीकडल्या साईडला आपल्याला आहे ही प्रॉपर्टी. मस्त प्रॉपर्टी आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. म्हणजे इथं आल्यात ना तुम्ही, तुम्हाला 2 ऑप्शन असणार आहेत. हे बघा ह्यांच्या आजूबाजूला मस्त आहे, बघू शकता. मस्त त्याच तसेच नारळ वगैरे आहेत, झोपाळा वगैरे आहे इथे प्रॉपर. हे खाली बसायला वगैरे खूप छान आहे. हे पण बघू शकता, मस्त आहे, प्रॉपर आहे. इकडे मोठा स्पेस आहे. आणि इकडे पण तुम्हाला खाली 3 रूम आहेत बघा, असे पण बघू शकता. इकडे आणखी झोपाळा वगैरे आहे. आणि अशा पद्धतीने हा आजूबाजूचा परिसर आहे. हे बघा वरती इकडे ऑलरेडी मुलं आहेत, तिकडे चिल करतात छानपैकी. आणि इथे थोडं डीजे बीजे तुम्ही स्पीकर वगैरे लावू शकता. नळ वगैरे आहे इकडे. अशा पद्धतीने इकडे सगळी सोय आहे. हा आला हा त्या प्रमिला ताईंचा ना मुलगा आला. आपला रूम दाखवतो. रूम पण बघूया आपण कसे आहेत रूम. हां बघू शकता मित्रांनो. वाव, किती रूम आहेत रे छोटू? किती रूम आहेत? टोटल 4 रूम आहेत. हां मस्त आहे, बघू शकता. अशा पद्धतीने रूम आहे इकडे. या साईडला आपल्याला वॉश बेसिन आहे. इथे आपल्याला आहे टॉयलेट बाथरूम, ते पण बघूया आपण. वाव, इंग्लिश आहे का? इंग्लिश कमोड आहे ना प्रॉपर? वाव. आणि जेवण तुमच्याकडेच मिळतं ना? हां, हा मुलगा पण मेहनती आहे, याला सगळं माहीत असतं. आणि असे की किती टोटल रूम आहेत भाऊ? 4 आहेत. म्हणजे खाली किती आहेत? खाली 3 आहेत, वरती 1 आहे. वरती एक आहे ना? हां, हे बघा अशा पद्धतीने. आणि हा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला तर बुकिंग होऊन जाते ना? हां, हे बघा. आणि अशा पद्धतीने हे बसायला वगैरे आहे ना इकडे छानपैकी. आणि समोर पाटातून पाणी जातं काय रे? जातं ना? हां, हे बघा इथे मस्त आहे, छान आहे. म्हणजे तुम्ही इकडे आलात ना, तुम्हाला एकाच वेळी एकदम जवळ आहे बघा. वॉश बेसिन पण आहे इकडे. आणि वरती जायला इकडून अशा पद्धतीने जिने आहेत. हे सगळे रूम किती लोक राहू शकतात इथे तरी अंदाज? तिथे पण सेम आहे, इथे पण सेम आहे, वरती पण तेच आहे. ओके. वरती 2 बेड आहेत आणि मध्ये एक मोठी स्पेस आहे. बाकीचे ओके, म्हणजे बऱ्यापैकी 15 ते 16 माणसं आरामात राहू शकतात तिन्ही घेतले तरी, आहे ना? हां, मोठी जागा आहे मित्रांनो, बऱ्यापैकी आहे, खूप मोठी आहे. तो तिथेच तो 3-4 बोलला तो, त्या आणखी एक रूममध्ये 3-4. आणि हा तर खूप मोठा वाटतो आहे इथून इथपर्यंत. आणि वरती तर खूप मोठा आहे, खूपच मोठा आहे वरती. ह्या साईडला वरती आहे. टुरिस्ट आहेत ना? हां, मुलं पण एकदम किती क्यूट आहे बघा. मला व्यवस्थित सांगतो. थँक्यू सो मच भाऊ. तर मित्रांनो, माझ्याबरोबर ह्या प्रवीणा ताई, आणि ह्याच ताईने आम्हाला काल जेवण दिलं. कालचं जेवण खूप चांगलं होतं ताई. आणि आज पण आपण मस्त दुपारचं जेवण. आणि मला तेव्हा नंतर कळलं की तुमचं पण हे आहे, त्यामुळे मला ताईने सांगितलं. आणि यांचा खूप स्वभाव चांगला आहे हा काय. आणि बघा त्यांना मानलं पाहिजे का माहिती का? बघा यांचं ते छोटंसं बाळ आहे, आणि ते घेऊन देखील तुम्ही हे करता हँडल. पण मला वाटतं तिकडे पण तुम्ही जेवण पुरवता, आणि ह्या साईडला पण तुम्हीच करता ना? आणि मला नंतर कळलं की हे तुमचं जे हे फार्म हाऊस आहे तुमचं आहे ना? आणि तुम्ही स्वतः हां, आणि जेवण वगैरे तुम्ही स्वतः प्रोव्हाइड करता वगैरे. आता सध्या तिकडे मुलं वगैरे आले तिकडे बरोबर तिकडे? हां, तर ताई मला सांगा, जर आता कोणाला यायचं असेल तुमच्याकडे, तर इथे आपल्याला काय जेवणामध्ये काय काय मिळून जाईल जेवण? सगळं फिश असते, चिकन असतो, व्हेज नॉनव्हेज सगळं मिळतं. असं. आणि मला ऑर्डर कधी अगोदर द्यावं लागते का अगोदर? हां, आम्ही आधी ऑर्डर घेतो. कारण काय वेळेला काय होतं, आम्ही स्वतः करायला म्हणजे बाई एक असते भांडी वगैरे घासायला, काकी भाकरी वगैरे करून बोलवावं लागतं. अच्छा. आता ह्या मुलांना मला तुमचे ते रूम दाखवलेच वगैरे, तरी तुम्ही सांगा किती लोकांची कॅपॅसिटी आहे तुमच्या त्या स्टेमध्ये? आमचे तर वरचा एक मोठा हॉल आहे ना, तिथे 15 जण तरी राहतात. 15 जण राहतात वगैरे ना? आरामात 15 जण. आणि तुम्ही अलाव कोणाला करता, म्हणजे असं फॅमिलीला जसं? फॅमिली असते, मुलं वगैरे पण असतात. पण फॅमिली असेल तर आम्ही बाय चान्समध्ये मुलांना वगैरे घेत नाही. कारण एखाद्या वेळेला कसं असतं, कपल वेगळे असतात, फॅमिली वेगळी असते, त्यामध्ये बॅचलर असले की मग त्यांचा गोंधळ असतो. हो, त्यानुसार तुम्ही विचार पण करता? विचार करतो, कारण मग आम्ही इकडे राहतो, रूम तिकडे आहेत ना. हां, आणि ॲक्च्युली सकाळी मी बघितलं इकडून पाटाला पाणी पण जातं, ते पण खूप चांगलं दिसतं वगैरे, आहे ना? तरी आपल्याकडे काय रेट असतात तरी तुम्हाला जर घ्यायचं झालं तर? म्हणजे 1500 आहे, वरच्या हॉलचं 1-2,500 आहे, कारण मोठा रूम आहे. डिपेंड्स आपण. आणि काय शनिवार रविवारचे? सॅटर्डे संडे आम्ही कमी
आम्ही जास्त ठेवतो असं. पण ह्या दिलेल्या नंबरवरती तुमचा कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही प्रॉपर तुम्हाला तुम्ही नाही, सांगितलं तर मी सगळं हे- आणि आपलं हे किती मिनिटावरती आहे बीच? मी 10 मिनिटावर आहे. 10 मिनिटावरती ना. ओके थँक्यू. साधं आपण गाडी घेऊन गेलं तर 5 मिनिटं. 5 मिनिटामध्ये एकदम जवळच आहे वगैरे. वा वा. आणि ह्या वाडीचं नाव काय? तारकर. तारकरवाडी. वा वा. थँक्यू सो मच ताई, तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल टाईम दिलात आणि खूप मस्त तुम्ही इन्फॉर्मेशन आणि खरोखर जेवण पण चांगले दिलात आणि तुम्ही कसं मॅनेज करता ना तुम्हालाच मानलं पाहिजे खरोखर मनापासून. आणि हा मुलगा पण सॉलिड आहे पण सॉलिड आहे. थँक्यू सो मच. वन सेकंड. ओके ओके. तर मित्रांनो आपण आलो होतो तारकरी वाडी जे आहे आपल्या नागाव बीचच्या एकदम बाजूला आहे. खूप मस्त आहे प्रॉपर्टी एकदम आणि एकदम वॉकेबल डिस्टन्समध्ये आणि एकदम रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला सर्व म्हणजे आपलं कोकणी पद्धतीचं तुम्हाला फूड पण मिळेल आणि तुम्हाला इकडे चांगले म्हणजे होमस्टे वगैरे मिळेल आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये. फक्त थोडं गरमीमध्ये असल्यामुळे थोडं गरम असतं, अदरवाईज खूप मस्त आहे. खूप मस्त आहे प्रॉपर्टी. दोन्ही प्रॉपर्टी मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केली. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला नवीन तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो. बाय बाय.